चला, ज्या सामन्याची आता आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो सामना आता रंगतोय. छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत. टीम 17 आणि टीम 36 या सामन्याला आता सुरुवात होतीये. आणि दोन सलामीवीर बॅटर म्हणून जर आपण पाहिलं तर या पहिल्या सेमीफायनल मध्ये मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळतील सलामीवीर फलंदाज. बॅटर नेम प्लीज. आदित्य आणि त्याच्या समवेत एकराज झाले. दोन सलामीवीर बॅटर. चला, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव निलेश. सर 2-2 षटकांचा सामना असेल. आपण याची देखील नोंद घ्या. 10 चेंडूचा सामना. पहिल्या डावामध्ये 10 चेंडू हाताळले जातील आणि हा पहिलाच बॉल चांगला हाताळला होता. या बॉलवरती आपण पाहिलं तर आता रन मिळणार नाहीये. पहिला चेंडू आता निर्धाव आलाय. डॉट बॉल. हो, यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू आता निर्धाव आलाय. निलेश हाताळतोय हे पहिलं षटक. पहिले दोन्ही चेंडू निलेशने निर्धाव हाताळले. डॉट बॉल. माधव मंत्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये रंगत असताना. यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉलला हलक्या हाताने ढकलले. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेवर आता समाधान मानावं लागेल. आणि म्हणजेच काय, आता एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. एक धाव फलकावर झालीये 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. छत्रपती संभाजीनगर एका बाजूला पाहायला मिळतोय संघ. आणि एका बाजूला पुणे हा संघ पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक सुधीर. निलेशचा पुढचा चेंडू यावेळेला आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. पुणे 2. चांगला खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय पुणे या संघाने. आणि औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर या संघाने देखील चांगला खेळ केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कौतुक दोन्ही संघाचं करावं लागेल. बॅकफुटवर आलेत. चांगला फटका. गॅप शोधून काढलाय आणि या गॅप मधून बॉलला पाठवलं 4 धावांसाठी. या मॅच मधील पहिला चौकार येताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक, चांगला कनेक्शन, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं. आणि धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा धाव फलकावर झालेत. अंतिम रजनी या स्पर्धेची. आणि या पहिल्या आता सेमीफायनलला देखील सुरुवात झाली आहे. 6 धावा धाव फलकावर झालेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुधीर आलेत. ओव्हर नंबर 2. पुणे हा संघ एका बाजूला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. ओहो, यावेळेला समोर फटका खेळायचा होता. विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचलेत. एक धाव आता धावून पूर्ण केली आहे. 7 धावा धाव फलकावर झालेत. आमच्या महिला भगिनींनी देखील या क्रिकेटचा आनंद आज संपूर्ण दिवसभरात घेतला. पुणे विरुद्ध मुंबई हा फायनलचा सामना पाहायला मिळाला आणि त्या सामन्यामध्ये मुंबई या संघाने विजय मिळवलाय. आणि त्यानंतर आता आणखीन एक महत्वाचा सामना छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध पुणे. आपटलेला बॉल पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन मोठा फटका खेळायचा होता. लॉंग ऑन मधून बॉल पर्यंत फिल्डर पोहोचलेत. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न होईल का? दुसरीचा प्रयत्न. यस. चेंडू कलेक्ट केला नव्हता. यस. सुधीर कडून देखील चूक झाली पण 1 शॉट आहे सर. पहा 2 धावा धावून पूर्ण केल्या पण त्यातली एकच धाव मिळणार आहे. कारण ज्या 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या होत्या त्याच्यातली 1 धाव मात्र अर्धवटच पूर्ण केली होती आणि पंचांचा इशारा आलाय 1च धाव मिळणार आहे. सुधीर कडून चूक जरूर झाली
पण एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच का आता धावसंख्या जाऊन पोहोचली धाव फलकावर 8 रन. हो, यावेळेला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय. वा सुधीर वा, काय गोलंदाजी पाहायला मिळते सुधीरच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, शफल झाले होते, बॅकफुटवर येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांचा हा यशस्वी राहिलाय आणि डॉट बॉल. स्टेप आउटहून फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. आणखीन एक चेंडू आता निर्धाव, डॉट बॉल. 8 धावा धाव फलकावर झाल्यात, 8 ऑन बोर्ड. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फक्त 8 धावा धाव फलकावर झाल्यात. सुधीर यावेळेला पायावर टोकरशर यॉर्कर. यस, पंचांनी आपलं डावा बोट बरोबर आकाशाकडे वळवलंय आणि आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. म्हणजेच का आता पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 8 धावा धाव फलकावर झाल्यात. उर्वरित दुसऱ्या डावामध्ये 10 बॉलमध्ये 9 धावा करायच्यात सामना जिंकण्यासाठी. चला नेक्स्ट पुढील 2 संघांना देखील विनंती, आपण रेडी राहायचोय. पुढील सामना असणार आहे तो म्हणजे टीम 16 आणि टीम 49. जिंकण्यासाठी फक्त आपण पाहिलं तर 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चला 2 बॅटर या, 2 सलामीवीर बॅटर लवकर यायचं मैदानामध्ये पुणे संघ, कारण वेळेचं बंधन आहे. 10च्या आतमध्ये आपल्याला संपूर्ण या मॅचेस संपवायच्यात आणि पारितोषिक वितरण देखील संपवायचं आहे. आपण याची नोंद घ्या प्लीज. बॅटर या, पुणे संघ बॅटर या. गोलंदाज आहेत सनी. मनदीप आलेत. येस, मनदीपने चांगली कामगिरी केली मागील मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मनदीपने देखील मिळवला होता. आणि आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात सुधीर. फलंदाज आहेत सुधीर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटरचं नाम आम्हाला कळवा प्लीज. सचिन आणि स्ट्रायकिंग एंडला सुधीर पाहायला मिळतात. फक्त जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 9 धावा करायच्या आहेत. 10 बॉलमध्ये 9 धावा करायच्या आहेत. पाहूया किती मिनिटांमध्ये हा सामना समाप्त होईल ते पाहायचंय. हा पहिला बॉल खेळलाय सुधीरने आणि बॉलला पाठवलंय चौकारासाठी. पहिल्याच बॉलवर चौकार. आता जिंकण्यासाठी फक्त 6 धावांची गरज आहे. 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला होता. 9 धावांची गरज होती आणि 9 बॉलमध्ये आता 5 धावा करायच्या आहेत फक्त, कारण पहिल्या बॉलवर चौकार आला. आता पाहूयात या बॉलवर काय घडणार. पुणे संघ जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. फुल टॉस बॉल, फटका फसला होता. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मधून फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. दुसरी धाव कंप्लीट केली आहे आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 6. म्हणजेच काय, जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आता गरज आहे. 3 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिली सेमीफायनल मैदानामध्ये रंगली आहे. काय रंगली आहे मॅच. वाह, पहा, नजाकत स्ट्रोक होता आणि या फटक्याने सामनाच फिनिश. आणि पुणे हा पहिला संघ आहे ज्या संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. अभिनंदन टीम पुणे. हार्ड लक छत्रपती संभाजीनगर. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुधीर यांना दिला जाईल. सुधीर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुन्हा एकदा दिला जातोय. चला नेक्स्ट मॅचचा कॉल दिला जातोय. टीम 16 आणि टीम 49. टीम 16 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. चला गोलंदाजीला आमंत्रित केलं गेलंय. या क्षेत्ररक्षण रचून घ्या. आणि टीम 49 2 सलामीवीर बॅटर मैदानामध्ये आले. जशी या सेकंड सेमीफायनलला सुरुवात होईल विनंती असेल माझे साथी समालोचक शुपेशजी कामतेकर, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद.